जीवनात प्रत्येक जखमेवर औषध मिळतं, पण मनाच्या जखमेवर फक्त वेळ आणि खरी माणसं हाच उपाय असतो. आपल्या सोबत चालणारे सारेच आपले नसतात आणि आपल्यासाठी थांबणारेच खरी माणसं असतात. कधी कधी आपण किती दिलं हे महत्वाचं नसतं, तर आपण दिलेले किती मनापासून होतं हे आयुष्यभर लक्षात राहतं. दिसतं तसं सगळं खरं नसतं. काही चेहऱ्यामागे दुःख लपलेलं असतं आणि काही हास्यांच्या मागे वेदना रडत असतात. मनाला समजून घेणारी एखादा माणूस आयुष्यात मिळाला तर बाकी जगाशी लढण्याची ताकद आपोआप मिळते. कितीही रडवलं तरी मनात राहणारी माणसं आपली असतात आणि कितीही सुख दिलं तरी शेवटी सोडून जाणारी माणसं परकी असतात. नातं तुटतं तेव्हा आवाज होत नाही, पण मन मात्र आयुष्यभर रडत राहतं. ज्याला तुमचं मौन समजतं त्यालाच तुमचे शब्द कधी खरं महत्त्व देतात. जगातलं सर्वात मोठं सुख म्हणजे कोणीतरी तू माझ्यासाठी खूप खास आहेस असं मनापासून सांगणं. कधी कधी शब्द कमी पडतात, पण नजरा आणि अश्रू ते सांगून जातात जे हजारो वाक्य सांगू शकत नाही. मनाला जपणं अवघड नाही, पण मनाला जपणारा माणूस मिळणं हेच खरं भाग्य असतं. जीवन म्हणजे सतत धावणं नाही, थांबून पाहणं आणि आपल्या जवळच्या माणसांना जाणून घेणंही जीवनाचा भाग आहे. एखादी आठवण असते जी आयुष्यभर सोबत चालते, कारण त्या आठवणीला माणसं जकडून ठेवलेली असतात. खरं प्रेम तेच जेव्हा रडताना डोळ्यातून वाहणारं पाणी पुसायला कोणाचा हात लागतं. मनाच्या शांततेसाठी आयुष्यात जास्त लोक नकोत, फक्त खरी आणि आपली अशी 2-4 माणसं पुरेशी असतात. जगात सगळं विकत घेता येतं, पण खरी नाती, खरी काळजी आणि खरी आपुलकी कुठल्याही पैशाने विकत मिळत नाही. मनाला खूप काही सांगायचं असतं, पण शब्द सापडत नाहीत, तेव्हा डोळ्यातलं पाणीच मनाची भाषा बोलतं. एखादा हात धरला की सुरक्षितता जाणवते आणि एखादा आवाज ऐकला की आयुष्यभराचं प्रेम जाणवतं. ज्यांनी आपल्या आयुष्यातून निघून जायचं असतं ते निघून जातात, पण ज्यांनी राहायचं असतं ते कोणत्याही परिस्थितीत आपल्या जवळ राहतात. आयुष्याची खरी किंमत तेव्हा कळते जेव्हा मनाला आधार देणारा माणूस अचानक दुरावतं.